काय करावं डोक्याला दुखत सुटला. बसला काय हा बसतो. लय म्हणतोय हा म्हणते काय काम धंदे आटे आता काय काम नाही धंदे नाही नाही बसायची जेवायचं बसायची हा, एवढं मग काय? करायचं काय काम आहे दुसरं. दुसरं काय जमीन तरी वाटेल ना सगळी हा मग त्या वाटेत नाही लावू शकतो तू काय करणार आता काय होतं एवढं एवढा एवढा आरा एवढा वाटाणा वयाच्या मानाने तुला आता नाही नाही आता होत आहे नाही काहीच करते सगळं मग त्यांना वाटायला देऊन टाकले. उठायचं जेवायचं खावायचं इथं यायचं बसायचं संध्याकाळी घरी जायचं चहा प्यायचं जेवायचं झोपायचं. जमीन जागायला रे तुला जमीनच आराली ना आमच्या वाढ वडली पिकी घेऊन ठेवेल. हा ना ती म्हणे बाबराव जिथं दात आहे तिथं चणी चणी तिथं दात नाही. काय एवढं इष्ट केलं काय करशील रे तू तर काय करणार आहे आता हाय दोन पुरी हा हाय पुरी दोन काय ते कुठे इकडे का लग्न बघते हा लागणार पुरी आले. एवढले झाले हा मग एक 14वीला आहे हो आणि एक 13वीला आहे. हो नवरले नाटक आहे आपलं लय मागणी येते पण अजून ते म्हणतं पप्पा शिक्षणच करते आम्हाला. काय कुणी करून नेल त्यांना हा कोणी करणे रुपये लागणार नाही तुला लागले तर आपल्या कुठं कमी. नाही ते तर आहे तो म्हणजे पेटला दिसायचं नाही हा मग अरे सोन्याचा दूर निघत होतो घरात असताना सगळं चांगलं आहे त्याला काय मजा पण येते. एकच लय वाईट झालं जावं काय मला ते पावत नाही पावत काय तुला एखादा मुलगा लागत होता रे आज दिसते का एवढं वारस मुलगा आणि मुली एकच झाले सगळं काय पोरे पुरी काय फरक आहे त्याच्यामध्ये रे. माझ्या नाही हा, म्हणे अरे पण शेवटी त्या पुरी लोकांच्याच घरी जाणार आहे ते का आपल्या घरी राहणार आहे का 20 वर्ष आपल्या ताब्यात आहे पुरी हा बरोबर 20 वय झालं म्हणजे पुरी लोकांच्या घरी जाणार आहे तर त्यांच्या होत्या आपल्या होत्या का आज त्या का जावं शहाणा येईन इड राहायला खाईन. तो लय नागरगाठी असलं तर हा नाही तर शिक्षण नोकरीवाले काय देते. ते काय ते 2-3 मागणी आली होती नोकरीवाली चांगली आणि मग त्याला शेतीचं काही ज्ञानच नव्हतं मी नाही म्हणून सांगितलं ना. बरोबर काय अरे एखादं होते पोरसवर होत असेल होत असेल का नाही अजून नाही आता मी पुरी झाल्यापासून मी प्रयत्नच करून पाहिले नाही. नाही 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 ते काय? एका नळी 2 पुरी झाल्या मला परत तिसरी वाहणार ते बी थांबून घेतलं काही गोष्टीला. नाही अजून आहे ना जर होते का असेल ना तर पाय ट्राय करू लोक ट्राय काही करू म्हणते करी मावी अरे गावात इथं लय चर्चा हा का मा तोंड नाही मध्ये पण तोंडकोल म्हणते का हा माग पुढे राजाला शेत येते त्या करताय ना बाबूराव मी खरे ना माणसा तू गावातच येत नाही तू माणसा कोणतं मला माहिती मला कळायचं मला. उठला का माळाचं घर उठला का माळाचं घर. बस त्यापेक्षा आहे ना बाबा काय कर होत असेल तर प्रयत्न करीत राह झालं नशिबानं आज एवढी इष्टेकलो काळ्या कोल्याची धन होईल बरं नाही ते आहे काळ्या की. कुत्र्याची नाही नाही तू मग तू ये माडवा का उजाड पडला हा शेवट काय आहे ते जावाय मालक होती याला कसा बोलला हा? तुमचा काय दिसायला तुम्हाला दिसणार नाही तरी तुमच्या पुरी या बाय. जवळ येणार नाही जवळ जुनी म्हणे हा माणूस जर मिळाला तर त्या पोऱ्यानंच पाणी द्यायला पाहिजे तरी त्याला मग तू दुसऱ्याच्या वजन नाही पेऊ जावायच्या वंदूला पाणी प्यायचं नाही. सांगा तू बरं. तू खरे 100% बघ. तर बाबा काहीतरी कर माझा बाबा आहे मला तू आपल्या जवळचा आहे बसणारा उठणारा आपण रोजचे नाही म्हणून मला सांगायचं लगेच काम आहे. निर्णय घेऊन टाक तू पाय तू बायकोला ऐकलं म्हण विचार. मला बायको करू दे नाही तर तू पोरे दे. हा, कसा बोलला आता? हा तू पोरे दे बस 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 चल चल येऊ का मग? हा एवढं राहू दे घरात हा मला बी चला पाणी हा बा काय येऊ का हा ये मी मळ्यात चाललोय हा ये जाऊन हा बसली काय तुला तर काही काळजी नाही उठली का बसती खातीन झोपतीन उठली का उमऱ्यात येऊन बसली. मग काय करू कवर थांबायचं कवर कसेच काय काय मला कवर तू अटकून चालले काय अटकून धरलंय मी काय मग? केलंय काय हा तू मला पहिले मोकळा कर. कशात ना मोकळं करू हा कशात कसं तुला माहिती नाही मला अडचण काय म्हणून. काय अडचण आहे तर मला बोलल्याशिवाय कसं कळणार तुम्ही काय बोलत बी नाही हा? सांगत बी नाही अडचण आहे मी काय म्हणतो ते 2 पुरी त्या गेले शाळेमध्ये याचं खरं खोटे हा एक 14वीला एक 13वीला हे मान्य का नाही तुला. मग हो माहिती आहे की मला ते तुम्ही कशाला सांगायला पण पाहिजे मला वावशाला दिवा नाही वावशाला दिवा त्याचं काय करते. आता ग एवढे वर्ष गेली आता पुरी एवढ्या मोठ्या झाल्या पुरी लग्नाला आल्या तेव्हा कधी तुम्हाला आठवलं नाही हो? वर्ष कधी आहे ना आता कसं का तुझं वर्ष लोक कधी मला उठून नाव ठेवून बसलाय? राहिले नाव लोक मला नाव ठेवून राहिले. एवढे दिवस नव्हते ठेवत का ना बाय ते मला बाकी नाही माहिती मला पोऱ्या बाईन कुठनं आणायचं पोर आहे आता हा ते मला सांग नाही तर मला बाप करायला पाहिजे देऊन टाक. अहो जिबीला काय हाड लाजबीज काय आहे का पुरींचं लग्न करायचं सोडून आता बापाचं लग्न करायला उठलाय का काय काय नाही होत हा मला वावशाला दिवा पाहिजे. आया का गाव तोंडात शान घालेल
कोणतं तोंड हा. अरे मी जर मेलो तर मग याला स्वतःचा पोरांनी जावर पाणी पाजायला मग जावं जाताना पाणी प्यायला तो मी एवढं वर्ष मला काय लहान शर्मान नाही का ते जाऊ दे मरते कधी पोर होईल मला सांग मुलगा कधी होईल? आता ती काय माझ्या हातात आहे व्हय? नाही तर कधी मला होणार? मला तारीख वार सांग तारीखवर. हा या तारखेला मुलगा होईल तुम्हाला नाही तर मी माझ्या जीवाचं काय करून घेईन तर बायको करून घेईन मला हे दुनियामध्ये हिंडणं फिरणं मुश्किल झालंय बायको करतं या वयात हा ह्याला बायको द्यायचं कोण? मग देणार आहे मामा का म्हणजे टाक पडले पेटलं दिसतंय नाही जनाची नाही तर मनाची तर जरा लाज जरा की कवला? जरा पुरींच्या तोंडाकडे तरी बघा हा? पुरी कशा आहेत ते पुरी चांगलं आहे पुरीला काय झालं? पुरी काय म्हणत्याला काय काय म्हणत्याला पुरी उद्या पुरीला भाव पाहिजे ना काय काय पुरीला पाहिजे बरं ते जाऊ दे मरते हा तू पोऱ्या देती का मला बायको करायला परवानगी देते मला येतो तू मी कुठून देऊ माझ्याकडे काय आहे मी कुठनं पोरं देऊ पोरे ठाक मी तुला सांगतो गोडी दारू बिरू पिऊन आलाय का काय नाही बाय जर नाही तर मग मला बायकोला परवानगी दे काहीतरी एक निर्णय घे निर्णय घे. मला असं राहायचं नाही इकडं ज्या हातात नाही तीच मागताय तुम्ही हा कधी होईन पोरे सांग मला कधी होईन सांग आता हाय का आता कधी होईन कधीच्या महिन्यात होईन मला सांग अहो हे काय मला सपन पडलंय वे कधी होणार आहे ते? नाही नाही मला तारीख हा? सांग या तारखेला तुम्हाला पोरे होईल हा, तारीखवर पोरं होत असतात लोकांना डॉक्टर कसं काय टिपून द्यायचे तारीख ते काय येडे का एवढे तुला बोलण्याला काय अर्थ आहे? टपकन निर्णय घे नाही तर मी तुला अहो, काय तुम्हाला अक्कल तरी आहे का जरा तरी थोडी अक्कल तरी लाज शरम सुडले सगळे तुम्ही ते काय लासरम हा कोण आवडतो मुलगा नको म्हणून मुलगा अरे 20 वर्ष झालं 20-25 वर्ष झालं तेव्हा तुम्हाला मुलाचं नाही कळलं ना आता कळायला लागलं बाई मला पोरगा पाहिजे म्हणून कुणी डोक्यात खूळ भरावलं लोक आता मला टोचायला लागले कुठली लोक आहेत? लोक टोचायला लागले हा टक्काला पडले डोक्यावर पाक मला टक्कल जर पडलं ना पोर सुद्धा टकले झालं मला येईन पण वहीनच टकलं काय नाही पोरच राहीन होऊ द्या तू ना काही माझ्या गोष्टी म्हणवतो नाही राहिली असं काय म्हणावं जराचं तुमचं मी एक काम करते माझ्या भावाला आणि भाऊजाईला बोलवून घेते त्यांना आणि मला त्यांना यात्रा सांगते, नवरी आणि घेऊन त्या या. पोराचं भूत आहे ना तो डोक्यातलं ते चांगलंच काढते त्या भावाला भाऊजाला म्हणे तर नवरीच घेऊन ये म्हणा हा. मा नवर जावाला अरे नशिबानं तुला 2 पुरी तरी आहे तुम्हाला लोकांना पुरगी तरी व्हावी म्हणून माणसात तडपडत्यात लोकांची धन आहे ती लोकांची धन लोकांची धन आहे. हा. एवढी 20 वर्ष वर्ष कशी पोरी- धन सांभाळून ठेवले 20 वर्ष आपला अधिकार राहतो 20 वर्षानंतर गेली ती ती काय नाही बघा जिची होती तिची नेली आणि आपली माया वाया गेली मी काय सांगते तुम्हाला माझं ऐका मला आता तुमचं सण होत नाही काय होत नाही माझ्या भावाला आणि भाऊजाला मी बोलवून घेते या मी घे त्यांना बोलवून. फोन लावते हा तुझं ती पोर व्हायचं भूत आणि वंशाचा दिवा तुझा बरोबरच काढते बघ मी आता हा हॅलो दादा हॅलो बोल ना हा तू ताबडतोब निघून ये वहिनीला घेऊन का बरं नाही तुझा दाजी लय पिसाळ्यागत करायला लागलाय का बरं काय झालं त्याला हा त्याला लगीन करायचं या वयात त्याला पोर पाहिजे मी काय झोपत नाही कोणाला हा बापरे हा जेवायला पोरग लग्न पाहिजे हा पोरग त्याला वंशाचा दिवा पाहिजे लोक त्याला नाव ठेवतात थुकतात त्याच्यावर अरे त्याला म्हणा फार तुझी दिवा येते शेळ आली हा. ना पोरं लग्न करून राहिलं म्हणा हा आणि पुरी आता लग्नाला आली आहे त्या आणि ह्याला लगीन करायचं सुचतंय म्हणजे पोरी सोडून द्यायचं बा नाही म्हणतो मला वंशाचा दिवा पाहिजे मला लगीन करायचंय म्हणतोय बरं आलो आम्ही दोघे आलो वहिनींना बी सांगतोय आणि एक येऊन देत सूक्ष्म लावून जा ह्या जा न्यायच करून जा चालेल हा नाहीतर ह्याला ना कम्प्लीट करून चांगला खडी फोडायला पाठव हा हा पहिली बायको असताना दुसरी बायको करतोय म्हणून तू ताबडतोब निघून या हो चालेल हा ये लवकर हो ठेव आता येतोय दादा माझा येऊ दे ते तरी पाणीचं पाणी दूध का दूध होऊन जाईल हा दूध का दूधचं पाणी व्हायला हाय काय तुझ्याकडे सत्यवादी घेऊन दे तो भाऊ शाजू काय म्हणतो मला पाहून दे भाऊ काय म्हणतोय अच्छा भावाला बिवाला नाही आपण भाऊ माझा गप्पा इथे गप्पाला डेंजर आहे खात. तो काय करेल मला हा, काय करीन कळली वेळ आल्या तुला बघ की येतोय बघ भाऊ माझा काय बाई बोळी बाळातून रस्ता काढला तुम्ही भी हरले बार रस्ता हा हा डायरेक्ट घरातच उडी मारली न काय मारले माझ्या वाटते बोळी बाळत नाही यायला हा शॉर्टकट आहे ना तो रस्ता दिला सोडून चांगला तिकडून नको गाडी पाहुणे लावली बसले न काय राम राम बुट बिट काढा चप्पल काढा काय कशात ठेवते? इथं दरवाजात त्याला काय बुटन बाई चपला बाहेरच बसले बाई पाहून इथं लय अर्जंट बोललो हो तुम्ही ताई काय झालं फार तोंड बिंड फार उतरून गेले हा विचारा काय हो विचार काय बोलली ना मला ती तुम्हाला आता ह्या वयात पोरे सुचलं का तुम्ही दोघं आता ते बोला नाही एवढे दिवस काय करत झोपले होते काय झोपेल ना तो आशा होतो आशा अच्छा अच्छा वहीन मग डॉक्टरकडे जायचं पाहायचं काही काय होईल झाले ना 2 पुरी झाले ना आता किती आता पाहिजे 18-20 वर्षाच्या पोरी झाल्या आणि तुम्ही अजून आशा ठेवी त्या आम्हाला ना वावसर देवा बाई बाकी नाही द्यायला लागत. मग त्या काय त्या बी एक दिवस लोकांची जोते- नाही. लोकांची इथं काय अहो दुनियामध्ये तुम्ही एकटे नाही
सगळ्याच्याच अडचणी येत्या. भरपूर लोक आहे असे की ज्यांना मला फक्त एक मुलीचे. म्हणायचं जावाई शोधायचे का आता तुम्हाला लग्न करायला पोरगी शोधू राहिले तुम्ही? नाही पण आम्ही जर एकदा दोघे गेल्यानंतर आम्हाला पाणी पाजा कोण आहे? का बरं त्यांचे वंश नाही वाढणार का? ते उलट होते ते स्वारीदारी जातो पाणी. कशाला सोय बरं मला एक सांगा बरं का पाहुणे, पुरी कुठं कमी आहे बरं आता सांगा? राष्ट्रपती मुलगी मला झाली. दोन पुरी कमी नाही आज झाल्या दोन. अहो मुलींमध्ये काहीच कमतरता नाही आता. IAS IPS सगळीकडे मुली बनून राहिल्या, आज पोरांच्या मोठमोठे अधिकारी बनून राहिल्या, डॉक्टर इंजिनियर. कुठं कमी सांगा तुम्ही मला. मुलगा दादा ही काय बोलण्यात गेलं बोलण्यात काय अर्थ नाही, त्याच्या डोक्यात काही घुसणार नाही. हा त्याला नीट तुझ्या भाषेत विचार काय आहे ती. सांगितलं ना आता ते काय त्यांना काही खुळी भरलं काय या कोण वयामध्ये. सांगितलं तुम्हाला हे आदूपर्यंत माधवगिरी? तो आमच्या गावातला बाबूराव आहे ना, हा तो म्हणून तुला मुलगाच नाही म्हणून मग नाव ठेवते म्हणून मागं पुढं. हा. म्हणलं उद्या बायको कोण आणतो नाही ते ही जर म्हणली ना पोरणार लगेच पोर घेतो. कस काय पोर राहिले या वयामध्ये. बरं बाबराव म्हटलं उद्या जाय त्या विहिरीत जाय उडी मार, तर तुम्ही लगेच उडी मारायला जा. काय बिघाडलं तुझं? अहो ती बिचारी तुम्हाला 2 भाकरी करून घालती ना, एवढं तुम्ही आभार माना. अहो या वयाला पटत का तुम्हाला बोलायला या गोष्टी? उद्या पोर आलं तर ती सुनी जात घालेली असती हिचं काम काही झालं पोरी करतेस ना मग काम नाही करते. ते जाते त्यांच्या घरी. अहो गेलं तर गेल्या बाईलाचे काम करायचे. आजकाल सगळे लोक असे राहतातच. ज्यांना नाहीच तर त्यांचं काय सांगा? ज्यांना पोरी बी नाहीये मुलबाळच नाही त्यांचं काय? आशेवर त्यांचं काय? हा त्यांच्या वंशाचं काय हातानेच व्हायचं? करून खाऊ राहिले ना बिचारे म्हातारे वयात. आणि तुम्हाला असून तुम्हाला घेवत नाही खावत नाही. अरे दादा उद्या पोरींची लग्न झाली ना आणि मी ह्याला सोडून गेली ना तर ह्याला तुकडा घाला बी कोण नाही. कुत्र्यासारखं याचा हाल होते. बरं चला आता तुम्हाला आता वैज्ञानिक दृष्टीने समजून सांगतो. तुम्हाला मुली झाल्या ना त्याच्यात तिचा नाही दोष. तुम्ही 4 बायका गेला तुम्हाला मुलीच होतील. कसं काय? माणसावर राहत ते बाईवर काही राहत नाही. कळलं का? त्याच्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडू नका. हा वय नाही ना आपलं 4 बायका आणि 2 बायका. मामा काय होतं 1-2 बायका करून पाहिल्याच्या कशाला मग अजून 2-4 पुरी होऊ द्यायच्या. तुम्हाला शोभतं हो बोलायला तरी काही गोष्ट. डॉक्टरकडे जा एकदा चेक करा व्यवस्थित, मग सांगा तुम्हाला काय होईल ते. अहो पण मी काय म्हणते मुलगा काय मुलगी दिल्या ना देवाने. हा जे आहे ते आनंद स्वीकारायचं ते दिलं सोडून आणि चाललंय काही कोणची पण. पद्धत झाली तुमची? पण मग माझ सुद्धा जरा कोण आहे हाच मग नाही सुतकदार तुम्हाला वर जागा नाही भेटणार पोरी का? अगदी डाग देत्या सगळं करतात आणि सुतकदाराला काय 10 दिवस पोरी चिवून राहतील इकडं. का समजा आम्ही गेलो आमचा पोऱ्याचा आमचं दावा लाडूचा जिलेबीचा गुलाबजामुनचा काय पोरीच ते बी करतील. घालतील. मी करतात सांगतो आजकाल त्यांना. पोरीच करतात सगळं. ती दावा घालते ती काय पाणी अहो, पण मेल्यावर बघायला नाही का यायचं खाली? मला एक सांगा ज्या ते बघा पोरं- येणारच खाली नाही. वहिनी. हा, बघा हे काल येणार आहे येणार खाली आहे. ती. कोण मेल्यावर करायला पाणी धरते का कोण ह्याला वडून टाकते का मग? कोणाला निवत दाखवतो ह्याला वरून मेलं गेलं संपला आणि विषय. नाही, पोरग म्हणत्या उद्या उठून केलं लग्न झालं एखादे उद्या त्यांनीच लात मारून काढली बाहेर मग काय करणार? हो आजकाल पोरं आहे ना आई बापाला हाता खालून काढी त्या. भरपूर पोरं पाहिले 4 पोरं एक बी सांभाळीत नाही. मग त्यापेक्षा मुली परवडल्या ना. कीर्तनी बाबा तुम्ही ऐकलं हा शेरिया पोहत आहे ना हा तो आत्महत्या गोठाळत राहतो तुमच्याला पहिले दिवशी जाईल टेन्शन नाही राहणार तुम्हाला. आणि पूर्ण याच्यामध्ये फिरतो आणि तो वर सरत नंतर तो मग वरून लोक जातो. हा बरोबर ना. पण मी पाहिजे ना काय मला कोण पाणी पाहिजे कोण काय करते कोण काय करते. पाहून काय करणार वर तुम्ही? गेल्यावर काय पाहता जिवंतपणे जे क्षण आनंदाचे बरं जो उपभोग कीर्तनकार आहेत, ते बोलला तो बघा. जाऊन आला का वरून. माहितीच मी काय म्हणते हे मग वर गेल्यावर कोण काय पाहतं आता जे जिवंतपणे आनंद घ्या ना ते क्षण ते काही उपभोग पुढे करा. सोडत तुम्ही मला एक ऐकत सांग वहिनी त्याला बायको कोण देणार या वयात? कोण देत नाही पण हा विचार करायचाच का बायको द्यायचा ना द्यायचा थोडं विषयच नाही तो विचारच काय येतो डोक्यामध्ये. काय बाई माणूस आहे तुम्ही तर खरंच ना. नाही पोरं काय दुसरं काही नाही. तुम्हाला पोरगा पाहिजे ना आणा ना आणा आश्रमातून त्यांना बी आई बापाची गरज आहे ना. नाही तो मी पण बोलले की मला म्हणते माझ्या रक्ताचा पाहिजे अहो, रक्ताचा. मला काय म्हणायचं मग एक काम कर तुमच्या रक्ताचं बी तयार होईल त्याला काय लागत डॉक्टरकडे जा मग तुमच्या रक्ताचं तयार करा. बरं मी काय तो ते जाऊन द्या हा तिला समजून सांगा मला होऊन द्या पोऱ्या. नाही नाही तिला नाही आता नाही. तुमच्या पोरी मोठ्या झाल्या नाव ठेवती नाव मग त्यांना लाजीरवान होईल घराच्या बाहेर म्हणजे पडायला. आईची आणि पोरीची डिलिव्हरी का सोबतच करायची माग आहे काय तुम्ही. काय बोला ते तुम्ही हा अहो शिकू राहिल्या सवरू राहिल्या हा, चांगलं नाव कमवतील आता जॉबला लागतील एक नाही ते एक आणि तुम्ही काय विचार आणि हे करता डोक्याचे खोळ घुसलं ते काढून टाका आता घडी घडी तेच तेच मला ना. चुकीचं होतं. मग चुकीचं नाही चुकीचं आहे अगदी चुकीचं आहे. लोक काही बी भरी घालतील मग? हा मग आपण तेच धरून चालायचं बाबराव आणि आमच्या पाहायचं. गावचा म्हणा तुला सगळे लोक माग पुढे लय खुशी नाही का. जा द्या बोलू द्या तोंड बोलत कोणी मला एक तुम्हाला. सांगा बाबुरावला किती पोरं आहे बाबुरावला किती पोरं आहे? त्याला एकच पोर आणि 4 पुरी. मग एक आहे ना पोऱ्या मग तो ठेवितो का घरात बाबुरावची ठेप ठेवितो का? मग नाही मला सांगा आता घालून काढलं बाबराव जाणं. हा ना मग हा, मग येतं तसंच. ते येणार आवा ना
पोरगा असता तुम्हाला हाता घालून काढला असता आतापर्यंत 2-4 हाडकं डिले केलेच ते तो काय ना हाता घालून माझ्या हा मग तसंच राहतं अहो पोरी चांगल्या आहे पोरे पियाला पाहिजे बापा का मागत होता हा पोऱ्या बापा का पैसे प्यायला मागत मग मग मला एक सांगा बापराव कोपऱ्यात घालू घालू मारला लय. आता उद्या उठून तुमचं चांगलं जन्माला येईल कशावरून नाही ते त्याला करून टाकलं असतं असं. अहो असं काही नाही राहत तुम्ही बर का किती संस्कार लावले काय लावले शेवटी त्यांना जे करायचं तेच करते आता काय तुम्ही भ्रामात राहू नका आहे तसं राहा व्यवस्थित देवानं चांगलं केलं तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जमिनीचं काय होतं काय नाही तुम्हाला काय जेवणा वाईट केलं बरं चला वाईट तर वाईट जसं आहे तसं तुमच्या नशिबात झालं त्याचे काळ ताण झाला असता बाई काय वाईट म्हणे आता काय डबल विषय काढू नका आणि जर बरं का तुम्हाला लयच वाटत असेल ना घ्या मी तर म्हणतो अनाथ आश्रमाचं घ्या एखाद्याचं भलं होईल नका नका आता याच पुरींची चेपटू हा तू मग असं कसं म्हणतोय? सारं पुरे आहेत की 2 सोन्यासारखे हा, मग आहे ना मग त्यांना मुलाची चावज असली ज्यांना मग नाहीच ते अनाथ आश्रमात यांना पोरी तरी आहे ना देवाने दिले ना तो अरे ते पुरी तरी बघते ती मोठं आश्रम मधलं पोरगा आपल्याला बघणार आहे का हा काय भरोसा त्यांचा बरं आता येत्या वेळोवेळी काळजी करत्या लक्ष ठेवली आहे ना पोरी असं आपण थोडी कुठून याच्या डोक्यात भूत घुसलं हे बरं दाजी गेलं का आता भूतभीत नाही आता ते माडा हा तुम्ही आता कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष नका देऊ सांगायचं भाऊ माझ्या पोरी म्हणजे माझ्या पोर आहे बस तुम्हाला कोणी काही बोलणारच नाही नाही जाऊन जात ते पोऱ्याचं खुलट हा पुढचा विषयच घ्यायचा नाही जाऊन जात का पुढे डॉक्टर करतो हा निकल इंजिनियर करतो हा एक नंबर काम मग 10 लोकांची 10 तोंड राहते ना आता डबल माझ्या महिनीला भाऊ नका काय पोरवत नाही पोरगी होत नाही लोकं मग मला तोंड माहिती आहे ना ते दाताचं कसं चालतं हा तिथंच घालायचं मग या आमच्यापर्यंत येऊच देऊ नका आता बरं खबर बसती आता जी पोरं आहेत ना ती पटली हे नको नको पुती पोरा ए बाई चल चाट होय चहा पाणी कर चल होय काय रिकाम चला चाल बाई चहा पाणी टोचा हा. गप्पा करीत. चला जायचं चला काय ते बरं झालं त्या निमित्ताने भेट नाही झालं